29 मार्च 2025 मध्ये कुंभ राशीपासून गुरुच्या मीन राशीत 30 वर्षानंतर शनीची ही राशी परिवर्तन होत आहे। शनीच्या संक्रमणामुळे शनीची 7.5 आणि धैर्याची स्थितीही बदलेल। या वर्षी 29 मार्च 2025 रोजी मकर राशीच्या लोकांना शनीच्या 7.5 पासून मुक्ती मिळेल आणि मेष राशीची 7.5 सुरू होईल, तर सिंह राशीवरही शनीची ढैया सुरू होईल। मेष राशीत शनीची 7.5 सुरू झाल्यावर मेष राशीवर काय परिणाम होतील आणि या राशीने कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात। मंडळी, मेष राशीवर शनीची 7.5 मार्च मध्ये सुरू होईल। मार्च महिन्यातच या 7.5चा पहिला टप्पा सुरू होईल। सर्वप्रथम जाणून घेऊया की शनीच्या 7.5चे 3 टप्पे आहेत। पहिली चढती 7.5, दुसरी मध्यम 7.5 आणि तिसरी उतरती 7.5। तिन्ही अवस्थांमध्ये शनीचा प्रभाव वेगवेगळा असतो। मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक राहावे लागणार आहे। आरोग्याच्या संबंधित कोणत्या समस्या असतील तर अधिक सतर्क राहा। यावर्षी जोखीम टाळावी लागेल। हाडांच्या समस्या उद्भवू शकतात। सध्या शनी हा कुंभेत आहे, मग मीन राशीत आणि मग मेष राशीत तो आपले भ्रमण करतच राहणार आहे। मेष राशीच्या लोकांनी अजिबात घाबरू नका। खरं तर ज्या ज्या गोष्टी आपण घाबरतो त्या गोष्टी कधी घडतच नाहीत। उलट या भीतीमुळे तुम्ही आजारी पडाल आणि खापर शनिदेवाच्या नावाने फोडाल। त्यापेक्षा शांत राहा आणि 7.5च्या भीतीने घाबरू नका। आता त्या शनिदेवाने इतके बदनाम करून ठेवले आहे की विचारू नका। अभ्यास केला तर पेपर चांगला जाणार, पण नाही केला तर नापास होणार किंवा मार्क कमी मिळणार। हे जितके सोपे गणित आहे तीच शनीची भूमिका आहे। अगदी जन्मल्यापासून तो तुमच्या सोबत आहे। गुरु अंजारून गोंजारून सांगतो, बाबांनो नीट वागा, पण त्याचे कोण ऐकतोय? म्हणून मग शनीला यावे लागते। तो काय चीज आहे हे दाखवण्यासाठी। प्रत्येकात काहीतरी चांगले वाईट हे असतेच, पण अहंकार काबूत ठेवणे किती लोकांना जमते? कुणालाही नाही। ही खरी गोम आहे। ते नियंत्रणात आणायचे काम 7.5 करते। मार्च 2025 रोजी मेष राशीला 7.5 सुरू होणार आहे। ती 2032 मध्ये संपेल। शनी मेष राशीत निशीचा होणार आहे, मग अधेमध्ये तो वक्री पण होणार। आता मंडळी, तुम्ही कसेही वागायचे आणि कुणी काही बोलायचे नाही असे चालणार नाही। मेष राशी ही प्रत्येकाच्या पत्रिकेत कुठल्या तरी भावात येणार। तुमच्या पत्रिकेत कुठेतरी शनी सुद्धा विराजमान असणार। हा शनी कसा आहे त्यावर सुद्धा अनेक निकष अवलंबून असतात। शनी मंगळ षष्ठ भावाचे कारक जरी असले तरी शनी षष्ठ भावात आजारपण देणार। ज्योतिष हे अनुभव देणारे, थोडक्यात प्रचिती देणारे शास्त्र आहे। राहूची दशा ज्यांची चालू आहे किंवा भोगून झाली आहे त्यांना विचारा, आयुष्यातील 18 वर्ष कशी गेली ते स्वतः अनुभवल्याशिवाय ग्रह आपल्या पत्रिकेत काय फलित देतात हे सांगता येणार नाही। तूळ लग्नाला शनी योगकारक म्हणजे तो तुमच्या चुका पदरात घालेल असे नाही, हे समजून घ्या। कुठल्याही राशीचा, जातीचा, धर्माचा माणूस असू देत, चूक झाली की केस शनीकडे जाणारच आहे। गुरु व्याय भावात आहे म्हणजे लगेच विमानात बसणार का? तुम्ही अमेरिकेला जाणार का? नाही, कदाचित दवाखान्याच्या फेऱ्या सुद्धा होतील असे आहे सर्व। हा अभ्यास खूप सखोल आहे। आपल्याला शनीचा धाक आहे हे जरा बरेच आहे। माझे कोण वाईट करणार? मी बेताल वागणार, याला कुठेतरी लगाम आहे शनीमुळे। शनी राहू युती सुद्धा होते। एप्रिल ते मे 2 महिने बघा। आपल्याला पत्रिका तपासा आणि शोधा मीन राशी कुठे आहे आणि तिथे होणारी ही युती काय फळ देईल। आपली कर्म आपल्याला सांभाळायची आहेत। ती सांभाळली आणि उपासनेची जोड दिली तर कुणीच आपले काहीच वाईट करणार नाही। ताप आला की आपण औषध घेतो ना, अगदी तसे 7.5 पनवती जे काही असो अथवा नसो, रोज 4 वेळा जेवतो ना आपण, मग निदान एकदा तरी देवाचे नाव घ्यावे। मंडळी, शनी मेषेत जाऊ दे नाहीतर सिंहेत जाऊ दे, या सर्वाला कोण घाबरेल? ज्या व्यक्तीला आपण काय काय केले आहे ते माहीत आहे तो घाबरेल। कर नाही त्याला डर कशाला? चुका होतात माणसाकडून, पण त्याचे परिमार्जन करता आले पाहिजे। मुळात चुका मोठ्या मानाने स्वीकारता आल्या पाहिजेत। आजूबाजूला इतके विद्वान इतक्या अहंकाराने माज करताना बघताना असे वाटते, जेव्हा शनीकडे त्यांची केस जाईल तेव्हा काय होईल? शनी विकलांग करून ठेवतो, शरीराने आणि मनाने सुद्धा। शनीकडे पत्रिकेतील 10-11 भाव आहेत, म्हणजे गुडघे आणि त्याखालील भाग। शनी वाताचा कारक आहे, त्यामुळे हाडे सुद्धा त्याच्या कक्षेत येतात। कधी काय होईल सांगता येत नाही। शनी समोर कुणाचे चालणार म्हणा, तिथे ओळख चालत नाही आणि पैसा तर अजिबात काम करणार नाही। उलट शिक्षा वाढेल।
शनी कुठल्याही राशीत असो, त्याचे साम्राज्य आणि अस्तित्व दोन्ही अबाधित आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी काही नको वाटते, नुसते शांत बसावे. नेमकी हीच शांतता आपल्या कर्माने घालवू शकतो. तारुण्यपणी केलेल्या चुकांचे परिमार्जन वृद्धापकाळी शनी करवून घेत असतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा, कर्म चांगले ठेवा, वागणूक चांगली ठेवा. हात आकाशाला लागले तरी पाय जमिनीवर असू द्या. आपण जेव्हा प्रचंड चिंता करतो ना, जसे की नोकरी मिळेल का, मुलाचा विवाह कधी होईल, विजा अडकला आहे, जागा विकली जात नाही, अशा अनेक प्रापंचिक चिंता आपल्या जीवाला लागतात. म्हणजेच आपल्या सद्गुरूंवर आपला विश्वास नाही, असाच त्याचा अर्थ घ्यायचा का? आपण सतत चिंता करणे हा त्यांचाही अपमान आहे. ते म्हणतील रोज इतकी फुले वाहते, ही आरती ती आरती करते आणि पुन्हा चिंता करते, मग मी कशाला आहे? एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले की ते सांगतील ते जे करतील ते आपल्या भल्यासाठी असेल, यावर आपली श्रद्धा हवीच हवी. शनी या राशीला की त्या राशीला करत निष्फळ वेळ घालवण्यापेक्षा हनुमान चालिसा म्हणा, अगदी वेळ मिळेल तेव्हा म्हणा. चिंता सोडा, आयुष्यातील प्रत्येक क्षण सत्कारणी लावा. पोळ्या करताना सुद्धा श्रीराम जयराम जय जय राम म्हणून आपण करतो. इन्स्टा, सोशल मीडिया आपल्याला गुरूंपासून दूर नेणारा राहू आहे. त्याला ओळखा आणि वेळेस दूर ठेवा. पूर्वी कुठे होते हे सर्व? जीवन किती वेगळे होते. सगळे कुटुंब एकत्र जेवायचे, हसायचे, खेळायचे. मनात आणले तर सर्व पूर्वीसारखे करू शकतो आपण. सिंह राशीला शनी 8वा येत आहे, तेव्हा त्याने आता आवाज बंद ठेवा. मी असा, मी तसा खूप झाले, नाही तर भोगा मग शिक्षा. अनेकदा उत्तम कर्म करतो आपण, पण त्याचाही आपल्याला अहम येतो. काही चांगले काम केले तर करा आणि सद्गुरू चरणी ठेवा. आता मंडळी, मी सुद्धा असे व्हिडिओ बनवते आणि महाराजांच्या चरणी ठेवते आणि पुढील व्हिडिओकडे वळते. मागे वळून बघायचे नाही, म्हणजे अहम येणार नाही. अगदी तसेच रात्री झोपताना सगळे दिवसभर मिळवले ते त्यांच्या चरणी ठेवा, म्हणजे आपल्याकडे अहंकार करायला काहीच उरणार नाही. ग्रहांना त्यांचे काम करू दे, आपण आपले करूया. साधना, उपासना, योग, प्राणायाम, दान, धर्म आणि उत्तम कर्म हीच आजच्या सुखी आनंदी जीवनाची गुरु किल्ले आहे. दुसऱ्याला आनंद देता आला नाही तर निदान दुःख तरी देऊ नका. चांगले बोलता आले नाही तर वाईट बोलून पसरवू नका. ईर्ष्या, असूया, मत्सर, द्वेष आपल्या मनाला पर्यायाने शरीराला लागलेली कीड आहे, ती वेळीच झटकून टाका. द्वेष करून काय मिळणार? जो तो आपापल्या कर्माचा धनी. आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकडे रोज त्रयस्थपणे बघावे, खूप काही शिकायला मिळेल. शनी आहे आणि वेळोवेळी आपल्याला त्याचे अस्तित्व तो दाखवून देतच असतो. एका क्षणात आयुष्य बदलते, होत्याचे नव्हते होते. सकाळी भेटलेला माणूस दुपारी या जगातच नसतो. विस्मयचकित, अचानक आणि अभद्र घटना घडतात आणि आपली मती गुंग होते. शनी जागेवर बसवून ठेवतो. अपंगत्व हे मन आणि शरीर पोखरते. आपल्या हातात काहीच नाही, ना कधी होते ना भविष्यात कधी असणार आहे. आपल्या हातात आहे ते उत्तम कर्म करणे, हे समजले तरी शनी समजला असे म्हणायला हरकत नाही.